हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारीन मनीषा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीमलेस पॅन्टी दाखवणार आहे। तुम्ही त्याला सीमलेस पॅन्टी किंवा इनविजिबल पॅन्टीसुद्धा म्हणू शकतात। तर बरेचसे कलर आहेत, त्यातले मोजके 6 ते 7 कलर मी तुम्हाला दाखवणार आहे। तेव्हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, हे बघा, ह्या पद्धतीच्या आपल्या सीमलेस पॅन्टी असणार आहेत। पॅन्टी आता ह्या ज्या पॅन्टी आहेत ह्या फ्री साईजमध्ये आहेत। ह्याची स्पेसिफिक साईज नाही आहे, फ्री साईज मध्ये आहेत। पण ही जी फ्री साईज आहे ती 80, 85 ते 90 ह्या 3 साईजला व्यवस्थित येईल अशी ही पॅन्टी आहे। ह्याच्यातले आपल्याकडे प्लेन पॅन्टीसुद्धा आहेत, म्हणजे ही जी प्रिंटेड पॅन्टी आहे तशी आपल्याकडे प्लेन पॅन्टी, म्हणजे त्याच्यावर कोणत्या प्रकारचं प्रिंट येणार नाही। तर हिची जी साईज मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फ्री साईज आहे। मटेरियल जे आहे हे सॉफ्ट लायक्रा मटेरियल आहे, बघा एकदम सॉफ्ट। इथे कुठल्याही प्रकारचं इलास्टिक किंवा लेस लावलेली नाही आहे, बघा दोन्हीकडे पण बघा। म्हणजे ज्या लेडीज वन पीस घालतात, ट्रॅक जम्पसूट घालतात किंवा अजून टाईट कपडे घालतात, त्याच्यातून बऱ्याचशा पॅन्टी असतात त्या त्यांचा शेप दिसतो किंवा त्याच्या जे हे काट असतात ते हायलाईट होत असतात। पण ह्या प्रकारच्या जर पॅन्टी तुम्ही घातल्या, यूज केल्या, तर अशा पद्धतीचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही की इकडून ह्याचा शेप दिसतोय तिकडून त्याचा शेप दिसतोय, असं होणार नाही। कारण मुळातच ह्या ज्या पॅन्टी आहेत यांना असे इलास्टिक नाही आहे किंवा लेसेस लावलेले नाही आहे किंवा अजून दुसरं कुठलं मटेरियल ॲज अ बॉर्डर म्हणून लावलेलं नाही आहे। त्यामुळे ह्या पॅन्टी ज्या आहेत ह्या अधिक जास्त कम्फर्टेबल आहे। पाठून पण बघा, हिपस्टर एकदम चांगलं आहे, मटेरियल पूर्ण भरलेलं आहे, ठीक आहे। कलर पण याच्यामध्ये पूर्ण फ्लोरल प्रिंट येणार आहे सगळ्या याच्यामध्ये। 1-2 जे प्रिंट आहेत ते थोडेसे वेगळे आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार, म्हणजे पॅन्टी बघितल्यावर तुम्हाला कळेलच कोणत्या टाईपचे प्रिंट येणार आहेत ते। तर हे बघा, अशा टाईपच्या आपल्या पॅन्टी असणार आहेत। हा जो आहे हा डार्क ग्रे कलर आहे, डार्क ग्रे कलर आहे, ठीक आहे। आता ही जी पॅन्टी आहे मी तुम्हाला अशी रिंगमधून काढून दाखवते, बघा साधारण एवढी साईज असणार आहे पॅन्टीची। म्हणजे जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं 80, 85 ते 90 साईजच्या लेडीजला व्यवस्थित येऊ शकेल। इथे कुठेही तुम्हाला लेस इलास्टिक दिसणार नाही, बघू शकता। जवळनं बघितल्यावर कळेल की याची क्वालिटी काय आहे। खूप सॉफ्ट मटेरियल आहे, एकदम सॉफ्ट आहे मटेरियल, म्हणजे असं लाईट वेट आहे एकदमच, ठीक आहे। इथे कमरेला थोडीशी बारीक अशी इलास्टिक दिलेलं आहे, बाकी ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही लेस किंवा काही नाही आहे। मधला पोर्शन आहे इथे डबल कापड दिलेलं आहे, ठीक आहे। इथे डबल कापड आहे, जेणेकरून लेडीजचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी हे एक सिक्युरिटी म्हणून दिलेलं आहे। त्याच्यामुळे कम्फर्टेबल आहे, कॉटनचं मटेरियल आहे, ठीक आहे। तर ह्या अशा प्रकारच्या पॅन्टी असणार आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याकडे मोठ्या साईजच्या पण फ्री साईजच्या पॅन्टी आहेत। तर हे 80, 85 आणि 90 साईजच्या पॅन्टी येतील, ठीक आहे। त्याच्यातला हा दुसरा कलर आहे, बघा हा, ह्याच्यावरती पूर्ण फुलपाखरांची प्रिंट आहे। कलर एकदम लाईट आहे, हा एकदम लाईट कलर आहेत सगळे। हे बघा, मागून शेप हा असा येणार आहे। सीमलेस पॅन्टी, इनविजिबल पॅन्टी म्हणू शकता तुम्ही याला। जर कुठे फंक्शनला वगैरे पार्टी मध्ये मुली वन पीस वगैरे घालतात, तर त्याच्यासाठी ही जी प्रिंट आहे ही ॲनिमल प्रिंटचा पॅन्टी आहे। हे चित्त्याची जी वरची स्किन असते ना, चित्ता प्रिंट म्हणता येईल याला, कारण ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे हे ब्लॅक आणि येलो कलरचं आहे कॉम्बिनेशन। ह्याच्यात अजून एक कलर आहे जो लाईट कलर आहे, तो मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला। तर हे जे आहे ना, हे मोस्ट डिमांडिंग पीस आहे हा, म्हणजे ह्या प्रिंटचा। कारण ह्याच्यावरची ब्रा आणि पॅन्टी, म्हणजे 31st सेलिब्रेशन म्हणून आणि क्रिसमससाठी पण ह्याच्यातले बरेचसे पीस डिमांडेड होते, म्हणजे खूप सारे पीस मी ह्याच्यामध्ये सेल केलेले आहेत ह्या प्रिंटमध्ये। त्यामुळं हे जे आहे हे मोस्ट डिमांडिंग आणि फ्रिक्वेंटली सेल होणारं प्रॉडक्ट आहे किंवा फ्रिक्वेंटली यूज केलं जाणारं प्रॉडक्ट आहे, प्रिंट आहे हे। त्यामुळे लेडीज
हल्ली पर्ससुद्धा शूजसुद्धा अशा प्रिंटचे प्रेफर करतात. ठीक आहे. तर ह्याच्यातलाच मी तुम्हाला म्हणाले नेक्स्ट लाईट कलर आहे तो. हे बघा, हा लाईट कलर आहे. याच्यामध्ये पिवळा कलर जो आहे ना तो एकदम कमी प्रमाणात आणि एकदम लाईटली वापरलेला आहे, एकदम लाईट कलर वापरलेला आहे बघा. आता हा पण ॲनिमल प्रिंट आहे आणि हा पण आहे, पण दोघांमध्ये फरक तुम्हाला लांबून पण समजत असेल, कॅमेऱ्यात पण, म्हणजे जवळनं तो कळतंच अगदी, पण व्हिडिओमध्ये पण अगदी क्लिअर दिसतोय बघा फरक. हे व्हाईटमध्ये मोडतं, हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मोडतं. मग हा लाईट कलर आहे याच्यामध्ये. तर दिसायला पण छान आहेत. जर तुम्ही नवीन काहीतरी ट्राय करणार असाल वेगळ्या प्रिंटचं, तर हे ऑप्शन चांगलं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा फ्लोरल प्रिंटमध्ये आहे, लाईट कलर आहे. हा पण फुलं दिलेले आहे त्याच्यावरती बघा, जवळनं मी दाखवते. ठीक आहे. मागून पण एकदम लाईट कलर आहे, कापड एकदम स्मूथ आहे, क्वालिटी पण चांगली आहे ह्याची. म्हणजे जर तुम्ही एकदा वापरलं तर कळेल तुम्हाला. नेहमी आपण कॉटनच्या, होजिरीच्या किंवा पॉलिस्टरच्या पॅन्टी वापरतच असतो, पण ही जी इनविजिबल पॅन्टी आहे ती वापरायला हरकत नाही. एकदा तरी वापरली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पण कळेल की क्वालिटी काय आहे याची, किंवा ह्याचे बेनिफिट काय आहेत आणि तोटे काय आहेत त्याचे ते पण कळेल. ठीक आहे. तर पुढचा जो आहे हा ब्लॅक कलर आहे बघा, डॉटमध्ये येणार आहे, व्हाईट कलरचे डॉट आहेत ह्याच्यावरती मोठे, आणि ब्लॅक कलर आहे. ओके. आपल्याकडे पॅन्ट, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, अशा प्रकारच्या ब्रासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हे वेगवेगळं जरी असलं तरी तुम्हाला ते इथं दुकानात आल्यानंतरनं ब्रा आणि पॅन्टी असं मॅचिंग सेट करून दिला जाईल. ठीक आहे. तर हा ब्लॅक आहे पूर्ण विथ व्हाईट डॉट. हा बघा पुढचा पीच कलर आहे, लाईट पीच कलर आहे. हा प्रिंट जी आहे एकदम नाजूक फ्लावर प्रिंट दिलेली, एकदम नाजूक आहे, एकदम बारीक अशी वरती लेस येणार आहे, जास्त ब्रॉड नाही आहे, टोचणारी नाही आहे, रुतणारी नाही आहे. त्यामुळे ह्या पॅन्टी खूप जास्त लाईट वेट आणि कम्फर्टेबल आहेत. सिमलेस पॅन्टी म्हणतात त्यांना, इनविझी पॅन्टी सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच्यातलेच प्लेन, मोठा साईज थोडासा आणि प्लेन पॅन्टी दाखवणार आहेत. त्या पण ह्याच पद्धतीच्या असणार आहेत, फक्त त्याचा साईज जरासा मोठा आहे. तर ह्या पॅन्टी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन पॅन्टीज बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.